हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे वारी है. अरे यार! नको तो शेवट आठवून देऊ रे. खतरनाक होता, खतरनाक. नाही भावानो, म्हणजे मी मूव्ही बघतो सगळे, पण खूप मूव्ही तुम्ही जगलाय. वेगळाच अनुभव होता. हं. तरी मी असं सांगेन, की त्या मूव्हीमध्ये महाराजांबद्दल 5% पण दाखवलं नाहीये. कारण जर सत्य दाखवलं असतं ना, तर आपण कोणीच सहन करू शकत नाही ते सर्व. आपण काय करू याचं भान आपल्यालाच राहणार नाही. फक्त मी एवढंच बोलेन, की फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला गाड्या काढून, झेंडे लावून इकडे-तिकडे हिंडता. तर एक अशी माइंडसेट पण ठेवा, की नुसतं फिरायचं नाही आणि झेंडे घेऊन फिरायचं नाहीये भावांनो. काहीतरी समाजासाठी आपल्याला करणं आहे, जे महाराज करत होते. हा स्वराज्य आहे ना, हा महाराजांनी स्वतःसाठी नाही पाहिला. महाराजांनी समाज कल्याणासाठी पाहिलाय. आपण या जगामध्ये येऊन काय समाज कल्याण करतोय, हे तुम्हीच विचार करा. जयंतीच्या टायमाला गाड्या काढून, झेंडे काढून किंवा झेंडे फडकवून पुरेसं आहे का? की अजून त्याच्या पुढे पण काहीतरी करायला हवं? यावर विचार करा. जयंती झाल्यानंतर त्या गाड्या आपण ठेवून देतो, झेंडे गुंडाळून पिशवीमध्ये ठेवून देतो आणि आपण आपल्या कामाला लागतो, जॉब करतो वगैरे सगळं. 100% महाराजांची जयंत्या सगळ्या साजऱ्या व्हायला पाहिजेत, जल्लोषात साजऱ्या व्हायला पाहिजेत. पण महाराज जयंतीपुरता नाही आहेत आपल्या लाईफमध्ये. मनामध्ये महाराजांबद्दलची जयंती ही तुमच्या रोज साजरी व्हायला पाहिजे. सॉरी मी थोडंसं अडकतोय. मनात वेगळेच विचार चालू आहेत थोडे. तर बस थँक यू भावनो. तुम्ही मला खूप बदललाय. थँक यू सो मच.